हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागामध्ये आपण रोख शिल्लक दृष्टिकोन म्हणजे कॅश बॅलन्स अप्रोच याच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. फिशर यांनी पैशाचे मूल्य कसे ठरते हे सांगण्यासाठी चलन संख्यामान सिद्धांत हा 1911 ला मांडला होता आणि त्यामध्ये त्यांनी पैशाच्या विनिमयाच्या माध्यमाच्या कार्यावर आधारित पैशाचे मूल्य ठरते हे त्यांनी स्पष्ट केलेले होते. पण त्यावेळी फिशरचे जे समकालीन इंग्लंडमधील केम्ब्रिज अर्थशास्त्रज्ञ होते, त्यांना फिशरचा हा जो दृष्टिकोन होता म्हणजे चलन संख्यामान सिद्धांत तो त्यांना मान्य नव्हता. त्यामुळे केम्ब्रिज अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर मार्शल, अ, प्रोफेसर पिगो, प्राध्यापक रॉबर्टसन आणि जे.एम. केन्स यांनी पैशाच्या मूल्यसंचयाच्या कार्यावरती भर देऊन पैशाच्या मूल्याबाबतचा रोख शिल्लक दृष्टिकोन म्हणजे कॅश बॅलन्स अप्रोच हा त्यांनी मांडलेला आहे. आणि त्यांनी आपला दृष्टिकोन स्पष्ट करण्यासाठी वेगवेगळी समीकरणं दिलेली आहेत. त्यालाच आपण केम्ब्रिज इक्वेशन असं म्हणतो. म्हणून आपण या पूर्णपणे व्हिडिओमध्ये डॉक्टर मार्शल यांचं केम्ब्रिज इक्वेशन, प्राध्यापक पिगो यांचा जो रोख शिल्लक दृष्टिकोन त्याचं इक्वेशन, रॉबर्टसन आणि जेम्स केन्स यांचे रोख शिल्लक दृष्टिकोन आहेत. याच्या संदर्भात मांडलेले समीकरण आपण पाहणार आहोत. आता या दृष्टिकोनाचे विवेचन आपल्याला पेटी, लॉक, कॅन्टिलॉन, एडम स्मिथ यांच्या विवेचनामध्ये आपल्याला सापडत असतं. आता याच्यामधील महत्त्वाचे मुद्दे जे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते कोणकोणते आहेत? या अनुषंगाने आपण जरा थोडं पाहूया. आता केंब्रिज अर्थशास्त्राच्या मते एखाद्या विशिष्ट वेळी पैशाचे मूल्य समाजात पैशाला असणारी मागणी आणि पैशाचा पुरवठा याच्यावरती अवलंबून असतं. बघा, एखाद्या विशिष्ट वेळी म्हणजे स्पेसिफिक टाईममध्ये पैशाचं मूल्य समाजामध्ये जी काही पैशाला मागणी आहे, लोकांकडून केली जाते पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा यावरती अवलंबून असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता यामध्ये ज्या पातळीवरती हे दोन्ही घटक समान होतात, म्हणजे पैशाला ची मागणी आणि पैशाचा पुरवठा, त्या ठिकाणी पैशाचे मूल्य निश्चित होतं, असं त्यांचं मत होतं. आता पैशाकरता असणारी जी मागणी आणि पैशाचा पुरवठा, पैशासाठी असणारी मागणी आणि पैशाचा पुरवठा यामध्ये जर बदल झाला, तर पैशाचे मूल्य हे बदलत असते. समजा म्हणजे पैशाची मागणी वाढली का पैशाचं मूल्य वाढणार आणि पैशाची मागणी घटली का पैशाचं मूल्य कमी होत असतं. म्हणजे केंब्रिज अर्थशास्त्राने एखाद्या विशिष्ट वेळेस पैशाची असणारी मागणी आणि पैशाचा पुरवठा हा विचारात घेतलेला आहे. समाजाने जास्त पैशाची मागणी केली, तर पैशाचं मूल्य वाढतं, जे आता मी तुम्हाला बोललेलोच आहे आणि पैशाची मागणी कमी केली, तर पैशाचं मूल्य हे कमी होत आहे. त्याचबरोबर जो रोखता पसंती दृष्टिकोन आहे, त्या रोखता पसंत दृष्टिकोनातून पैशाचा पुरवठा म्हणजे सप्लाय ऑफ मनी, पैशाचा पुरवठा म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडातील पैशाचा प्रवाह नव्हे, तर एखाद्या विशिष्ट वेळी त्या पैशाचा साठा आहे. म्हणजे पैशाचा पुरवठा हा प्रवाह नाही, तर काय तो पैशाचा स्टॉक आहे, म्हणजे साठा आहे. म्हणून या दृष्टिकोनात पैशाच्या भ्रमणवेगाला कोणत्याही प्रकारचं स्थान दिलेलं नाही. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ मनी याच्यामध्ये ह्या कॅश बॅलन्स अप्रोचमध्ये स्थान दिलेलं नाही. पैशाच्या पुरवठ्यात देशातील पैसा व धनादेशाच्या सहाय्याने काढून घेता येण्याजोग्या बचती व चालू ठेवी यांचा समावेश यामध्ये केलेला आहे. विशिष्ट वेळी पैशाच्या पुरवठ्यामध्ये सहसा बदल होत नाही. परंतु समाजाकडून रोख शिल्लक बाळगण्यासाठी केल्या जाणाऱ्या एकूण मागणीवरून पैशाच्या मूल्यामध्ये बदल होतो. अशा प्रकारचं त्यांनी यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे पैशाला असणाऱ्या मागणीवर पैशाचे मूल्य अवलंबून असते. पैशाची मागणी वाढली का पैशाचं मूल्य वाढतं. हे रोख सिद्धांताचा जो रोख शिल्लक सिद्धांत आहे, याचा एक प्रकारचा म्हणजे सार आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण पैशाला मागणी का येऊ शकते किंवा पैशाला मागणी का केली जाते, या संदर्भात आपण केम्ब्रिज जो दृष्टिकोन काय सांगतो या अनुषंगाने पाहूया. आता केम्ब्रिज अर्थशास्त्राच्या मते लोक मूल्य संचयनासाठी आपल्याजवळ रोख पैसे बाळगतात. एक लक्षात ठेवा, केम्ब्रिज जो अप्रोच आहे तो अ, मूल्य संचयनासाठी रोख पैशाची मागणी करतात. ह्याच्यावरती त्यांनी फोकस केलेला आहे. म्हणजे लोक मूल्य संचयासाठी आपल्या जवळ स्वतःच्या जवळ रोख शिल्लक बाळगतात आणि समाजासाठी पैशाची मागणी, पैशासाठी असणारी मागणी म्हणजे एखाद्या विशिष्ट वेळी सर्व व्यक्तींजवळ शिल्लक ठेवली गेलेली रक्कम म्हणजे पैशासाठी असणारी मागणी होय, असं या ठिकाणी समजून घ्या. आणि पैशाच्या मदतीने जर व्यक्तीकडे पैसा असेल, तर तो कोणत्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा खरेदी करू शकतो आणि पैशा रूपाने असणाऱ्या खरेदी शक्तीचा वापर तो केव्हाही करू शकतो. कारण पैशामध्ये खरेदी शक्ती असतो. त्याला ज्यावेळेस ज्या वस्तू सेवा खरेदी करायच्या तो वस्तू आणि सेवा खरेदी करू शकतात. म्हणून लोक आपले सर्व उत्पन्न वस्तू खरेदी करण्यासाठी न खर्च करता त्यातील काही भाग हा रोख शिल्लक स्वरूपात जवळ बाळगत असतात. म्हणजे सगळंच उत्पन्न ते काही वस्तू सेवा ते खर्च करणार नाहीत. त्यातील काही भाग रोख शिल्लक स्वरूपात जवळ बाळगून ठेवू शकतात. कारण हा पैसा का जवळ बाळगून ठेवतात? कारण की ह्या पैशाच्या आधारे त्यांना हव्या असणाऱ्या वस्तू हव्या त्यावेळेस तो खरेदी करू शकतो. यासाठी समाजातील व्यक्ती असेल, व्यावसायिक संस्था असेल, त्या संस्था, व्यक्ती स्वतः जवळ काही रक्कम जवळ बाळगत असतात. म्हणजे काही पैशाची अभिलाषा बाळगत असतात आणि समाजाकडून ह्या रोखतेची मागणी जी केली जाते, ती कोणकोणत्या कारणांसाठी केली जाते? हे
आपण पाहणार आहोत. त्यामधले 3 प्रमुख कारणं आहेत, की ज्याच्याद्वारे पैशाची मागणी केली जाते. त्यामधला पहिला आहे दैनंदिन व्यवहाराचा हेतू. लोकांना आपले दैनंदिन व्यवहार पार पाडणे गरजेचं असतं आणि दैनंदिन व्यवहार पार पाडायचे असतं तर लोकांना पैशाची आवश्यकता असते. त्यामुळे लोकं पैसा हे जवळ बाळगत असतात. उदाहरणार्थ भाजीपाला, धान्य, दूध, वर्तमानपत्रे असे जर दैनंदिन वस्तू जीवनासाठी त्याला खरेदी करायची असेल, तर त्याला काय लागतो रोख पैशाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे प्रवास करायचा असेल, तर रोख पैसे जवळ असणं गरजेचं आहे. त्यामुळे लोकांची दैनंदिन व्यवहाराच्या हेतूने पैशाची मागणी केली जाते. दुसरा हेतू म्हणजे दक्षता हेतू. त्याला आपण प्रिकॉशनरी मोटिव्ह असं म्हणू शकतो. रोजच्या जीवनात अनपेक्षितपणे निर्माण होणाऱ्या अडचणीतून मार्ग काढता यावा, यासाठी लोक रोख शिल्लक हे जवळ बाळगत असतात किंवा भविष्य काळामध्ये काही अचानक अनएक्सपेक्टेड काही घडू शकतं. म्हणून लोक एक प्रिकॉशन म्हणून, काळजी म्हणून, दक्षता म्हणून काही रक्कम बाजूला काढून ठेवत असतात. उदाहरण आजारपण असेल, सण समारंभ असतील, हंगामी बेकार असेल किंवा इतर अडचणीवर मात करायची असेल, तर भविष्यकालीन खर्चाची तरतूद म्हणून जे रोख शिल्लक रक्कम बाजूला काढून ठेवली जाते, हा एक पैशाच्या मागणीचा महत्त्वाचा घटक आहे. आणि ह्या सिद्धांतामध्ये, केंब्रिज सिद्धांतामध्ये ह्या 2च घटकावरती जास्त फोकस केला आहे. म्हणजे एक दैनंदिन व्यवहाराच्या हेतूने पैशाची केलेली मागणी आणि दुसरा दक्षता हेतूने पैशाची केलेली मागणी आणि सट्टेबाजी हेतूच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. तरी आपण पैशाच्या मागणीतील तिसरा हेतू पाहूयात, तो सट्टेबाजीचा हेतू. म्हणजे अर्थव्यवस्था ही काही सदैव सारखीच नसते किंवा एक सेम फ्लोमध्ये चालत नसते. त्याच्यामध्ये व्हेरिएशन येतात, फ्लक्च्युएशन येतात. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जी काही परिस्थिती बदलते, त्या बदललेल्या परिस्थितीचा फायदा घ्यावा म्हणून काही लोक स्वतःकडे रक्कम जवळ बाळगणे पसंत करत असतात आणि त्यातून पैशाची मागणी ही होत असते. म्हणजे समजा एखाद्या वस्तूच्या किमती कमी झाल्या, तर त्या वस्तू खरेदी करण्यासाठी स्वतःच्या जवळ पैसा लोकं स्टॉक म्हणून ठेवत असतात आणि भविष्य काळामध्ये त्याच्या किमती वाढल्या का ते विकत असतात. म्हणजे सट्टेबाजीच्या हेतूने हा पैसा जो लोकांकडून बाळगला जातो. म्हणजे बाजारातील बदलाचा फायदा घेण्यासाठी रोख रक्कम जवळ बाळगणे म्हणजे सट्टेबाजीच्या हेतून पैसे जवळ बाळगणे असं म्हटलं जातं. केसनं हे जे दैनंदिन व्यवहाराचा हेतू, दक्षता हेतू आणि सट्टेबाजीचे हेतू जे 3 हेतू सांगितले, या प्रवृत्तीच्याद्वारे जो पैसा जवळ बाळगला जातो, त्याला आपण रोखतेची अभिलाषा असं म्हटलं आहे. केन्सनं रोखतेची अभिलाषा त्याला म्हटलेलं आहे. आता लोकांकडून रोख पैसा किती जवळ बाळगला जाईल किंवा रोख पैशाची किती मागणी येईल, हे कशावरती अवलंबून असेल, तर लोकांकडून जे लोकांना जे काही उत्पन्न मिळतं, हे उत्पन्न किती आहे याच्यावरती बरचसं डिपेंड असतं. म्हणजे लोकांचं उत्पन्न जर जास्त असेल लोकांचं उत्पन्न जर जास्त असेल किंवा तर लोकांकडून बऱ्याच वेळेस मागणी पण पैशाची जास्त असते किंवा लोकांना उत्पन्न मिळण्याचा कालावधी जर जास्त असेल, म्हणजे एका वर्षानंतर उत्पन्न मिळणार असेल, तर एका वर्षापर्यंत पुरेल एवढी पैसे ते जवळ बाळगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रोख रकमेची मागणी जास्त असेल आणि समजा दररोज त्याला जर नियमित उत्पन्न मिळत असेल, तर तो कमी रक्कम जवळ बाळगेल. कारण आज पैसा मिळाला, आज खर्च झाला, उद्या पुन्हा पैसा मिळाला. त्यामुळे त्याच्याकडून असणारी रोख पैशासाठी असणारी मागणी कमी राहील. त्याचप्रमाणे जर किमती जास्त असतील, म्हणजे प्राईस लेव्हल जास्त असतील, तर अशाच लोकांची पैशाची मागणी जास्त असते. कारण जास्त पैसा त्या ठिकाणी त्याकडून खर्च होणार असतो. आता रोखीच्या मागणी कोणकोणत्या घटकावरती अवलंबून असते? तर रोखीची मागणी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे विभाजन कशाप्रमाणे झाले आहे, तेजी मंदी, लोकसंख्या, व्यक्ती व संस्था उद्योगाचे स्वरूप कसे आहेत, व्यवहार पूर्ण करण्याच्या पद्धती कशा आहेत, वस्तूचे मूल्य कसे आहेत, व्यावसायिक वातावरण कसं आहे, या वेगवेगळ्या घटकावरती घटक आहेत. ते पैशाच्या मागणी किंवा रोखीच्या मागणीवरती घटकावरती अवलंबून असणारे घटक आहे. तसेच लोकांची रोख पैशाची मागणी ही नेहमी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी असते, असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. तथापि एकाच वेळी कोणताही व्यक्ती त्याला आयुष्यभर पुरेल एवढ्या वस्तू खरेदी करतो का हो? कधीच करत नाही. त्याला जेवढ्या गरजेच्या वस्तू असतील, जेवढ्या आवश्यक वस्तू असतील, तेवढ्या तो वस्तू काय करतो? खरेदी करत असतो. म्हणजे सामान्यतः लोकांकडून रोख पैशाची मागणी एका विशिष्ट काळासाठी असते. मग तो 1 दिवसाचा असेल, 1 आठवड्याचा असेल किंवा एका वर्षाचा कालावधी असू शकतो. त्यानुसार वस्तू सेवा खरेदी करण्यासाठी लोकांकडून पैशाची मागणी केली जाते. म्हणजे सारांशाच्या स्वरूपात सांगायचं म्हटलं, तर विशिष्ट काळात जेवढ्या वस्तू सेवा हव्या असतील, तेवढा भाग खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारी लोकांची जी पैशाची मागणी असते, हे त्या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मार्शल यांनी सांगितले, की समाजाद्वारे ठेवल्या जाणाऱ्या अशा रोख रकमेचे परिणाम राष्ट्रीय उत्पन्नाचा एक भाग असतो. कारण एकूण चलन पुरवठ्यातील फक्त काहीच भाग लोक वस्तू सेवावरती खर्च करत असतात आणि बाकीचा जो काही तो भाग आहे, तो काय करत असतात, तो रोख स्वरूपात जवळ बाळगण्याचा प्रयत्न करत असतात. केंब्रिज अर्थशास्त्रज्ञांनी पैशाच्या मूल्याबाबत रोख दृष्टिकोन स्पष्ट करताना मगाशीच तुम्हाला सांगितले, की पैशाच्या मागणीचा जो व्यवहार हेतू आहे आणि दक्षता हेतू आहे, हे 2च हेतू विचारात घेतलेला आहे आणि सट्टेबाजी हेतू त्यांनी विचारात घेतलेला नाही. म्हणजे देशातील पैशाचा पुरवठा कायम राहिला तर विशिष्ट वेळी समाजाने आपल्याकडे रोख शिल्लक किती ठेवली आहे, यावर पैशाचे मूल्य अवलंबून राहील. म्हणजे सप्लाय मनी कॉन्स्टंट असेल,
पण लोकं जवळ किती कॅश इन हँड ठेवतात, किती पैसे जवळ बाळगतात, लिक्विडिटी किती जवळ बाळगतात, याच्यावरती पैशाचं मूल्य अवलंबून आहे. म्हणजे थोडक्यात पैशाचे मूल्य हे पैशाच्या मागणीवरती अवलंबून असते. म्हणजे व्यक्तीने रोख पैसा जवळ ठेवल्यास तिला एक प्रकारची स्थैर्य आणि सुरक्षितता प्राप्त होते. म्हणजे व्यक्ती आपल्या जवळच्या ठेवीत असलेल्या रोख रकमेला पर्याय म्हणून ती रक्कम रोखे, शेअर्स, सोने यामध्ये गुंतवणूक ठेवून उत्पन्न मिळवत असते. अगर वस्तूच्या किमती कमी झाल्या का त्याची खरेदी करून त्याला फायदा मिळवता येऊ शकतो. पैसा न वापरल्यामुळे करावा लागणारा त्याग व पैसा स्वतःच्या जवळ रोख स्वरूपात ठेवल्यामुळे त्याला त्याची होणारी जी सोय याची तुलना हा व्यक्तीच्या मनामध्ये करत असतो, की बाबा मी पैसा माझ्याकडे तसाच पडून ठेवला तर मला नुकसान किती होणार आहे? किंवा तो पैसा गुंतवला तर मला किती फायदा होणार? याचा तो मनामध्ये काय करत असतो, कायम कॅल्क्युलेशन करत असतो आणि त्याच्या आधारे तो डिसिजन घेत असतो, की रोख पैसा किती जवळ स्वरूपात बाळगायचा आणि बाकीचा पैसा कुठे इन्व्हेस्टमेंट करायचा. कारण नंतर विशिष्ट वेळी किती रोख रक्कम जवळ ठेवायची, तो त्या आधारे तो ठरवू शकत असतो. रोख रक्कम स्वतःजवळ ठेवण्याची लोकांची इच्छा जर वाढायला लागली, तर काय होऊ शकतं? आणि लोक रक्कम कमी स्वरूपात जवळ ठेवायला लागले, तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो? हे आपण जरा थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जर रोख रक्कम स्वतःजवळ ठेवण्याची लोकांची इच्छा वाढली, तर वस्तू आणि सेवासाठी उपलब्ध असताना पैशाचा पुरवठा काय होईल हो? कमी होईल. कारण लोकं पैसे जवळ जास्त बाळगायला लागले. त्यामुळे वस्तू सेवासाठी जो पैसा खर्च केला जातो, त्याचा पुरवठा काय होईल? कमी होईल. त्यामुळे वस्तू सेवाची मागणी ऑटोमॅटिकलीच कमी होईल आणि त्यामुळे किमती घटतील आणि किंमत घटली का पैशाचे मूल्य म्हणजे पैशाची खरेदी शक्ती वाढते. कारण ज्यावेळेस किंमत घटते, त्यावेळेस पैशाची खरेदी शक्ती वाढते आणि ज्यावेळेस किंमत वाढते, त्यावेळेस पैशाची खरेदी शक्ती काय होत असते हो? कमी होत असते. आणि याउलट अ, लोकांनी रोख रक्कम कमी स्वरूपात जवळ बाळगली असेल आणि त्यांनी खर्च जर जास्त केला असेल, तर अशा वेळेस खर्च जास्त करत असल्यामुळे वस्तू आणि सेवाची मागणी वाढेल आणि वस्तू आणि सेवाची मागणी वाढल्यामुळे त्याचा परिणाम काय होईल? तर वस्तूच्या किमती वाढतील आणि वस्तूच्या किमती वाढल्या तर त्याचा परिणाम काय होतो? पैशाचं मूल्य कमी होतं. म्हणजे एकंदरीत आपल्या लक्षात ठेवण्यासारखं कुठलं आहे, की पैशाचं मागणी वाढली का काय होतं? आणि पैशाची मागणी कमी झाली का काय होतं? हे एवढं फक्त आपण व्यवस्थितपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे रोख शिल्लक दृष्टिकोनानुसार पैशाचे मूल्य, अगर पैशाची किंमत ही प्रामुख्याने पैसा रोख स्वरूपात ठेवण्यासाठी लोकांची पैशाला जी मागणी असते, त्या मागणीच्या प्रमाणावरती अवलंबून असतं. मग आता हे कसं असतं, हे जरा आपण काय करूया, एक उदाहरणाच्या सहाय्याने समजून घ्यायचा प्रयत्न करूया. समजा एखाद्या विशिष्ट वेळी एखाद्या देशात 80,000 वस्तू आहेत. हां, 80,000 वस्तू सेवा उपलब्ध आहेत. त्यातील 50% भाग रोख स्वरूपात जवळ ठेवण्याची लोकांची प्रवृत्ती असेल. मग अशा वेळी देशातील एकूण जर चलन पुरवठा ₹40,000 असेल, तर त्या रुपयाचं मूल्य किती असेल? हे आता आपण उदाहरणासहित समजून घेऊया. आता इथं आपण 40,000 दाखवले. 40,000 मध्ये एकूण चलन पुरवठा भागिले 80,000 काय आहे? तर 80,000 वस्तू व सेवा जे काही उपलब्ध आहेत, त्या 80,000 वस्तू व सेवा उपलब्ध असणार आहेत. गुणुले 50/100 म्हणजे हे काय इंडिकेट करतंय, की 50% भाग रोख स्वरूपात जवळ ठेवण्याची लोकांची जी प्रवृत्ती आहे, ती म्हणजे 50% दाखवते आणि याचं आपण सर्व कॅल्क्युलेशन केलं तर आपलं उत्तर येतंय ₹1 प्रति वस्तूचे मूल्य. हां, ₹1 प्रति वस्तूचे मूल्य त्या ठिकाणी राहू शकतं. म्हणजे आपण हे जे आहे ते अ, काल्पनिक उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेतलं. आता आपण वेगवेगळे केम्ब्रिज समीकरणं जे आहेत, त्याच्याकडे आपण जरा थोडं वळूया. आता केम्ब्रिज अर्थशास्त्र डॉक्टर मार्शल, डॉक्टर प्रोफेसर पिगो, प्रोफेसर रॉबर्टसन आणि प्राध्यापक केल्स यांनी जे वेगवेगळे दृष्टिकोन मांडलेत आणि त्या दृष्टिकोनाच्या स्पष्ट करण्यासाठी जे समीकरण मांडलेत, त्याला आपण केम्ब्रिज इक्वेशन असं म्हणत असतो. त्यामधलं पहिलं आपण इक्वेशन पाहूया, ते म्हणजे डॉक्टर मार्शल यांचं इक्वेशन. आता केम्ब्रिज अर्थशास्त्राने डॉक्टर मार्शल यांनी पहिल्यांदा पैशाच्या मूल्यासंबंधीचा रोख शिल्लक दृष्टिकोन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्यांनी जे इक्वेशन मांडतात ते काय मांडतात? तर ते म्हणतात, की M इज इक्वल टू KY. आता एम हा काय आहे? तर एम म्हणजे एकूण पैसा आणि एकूण पैशामध्ये त्यांनी काय केलं, जो विधिग्राह्य पैसा आहे, लीगल मनी आहे, तो पैसा आणि बँकामधील ज्या चालू ठेवी आहेत, करंट डिपॉझिट आहेत, त्या चालू ठेवीचा समावेश त्यांनी एममध्ये केलेला आहे. दुसरं आहे, की एम इज इक्वल टू KY. त्यामधला के काय? तर के म्हणजे पैशासाठी असणारी मागणी. आता पैशाची मागणी म्हणजे वास्तव राष्ट्रीय उत्पन्नापैकी जो भाग समाज आपल्याजवळ पैशाच्या स्वरूपात ठेवू इच्छितो, ते प्रमाण म्हणजे पैशाची मागणी. बघा, वास्तव राष्ट्रीय उत्पन्नापैकी जो भाग समाज आपल्या जवळ पैशाच्या स्वरूपात ठेवू इच्छितो ते प्रमाण म्हणजे काय हो? पैशाची मागणी. आता वाय म्हणजे काय? तर वाय म्हणजे एकूण वास्तव राष्ट्रीय उत्पन्न. मग हे सर्व असताना आपण जर पैशाची खरेदी शक्ती जर काय पाहायची असेल, तर ते शोधून काढायचं असेल, तर
डॉक्टर मार्शल यांनी काय केलं, इक्वेशन दिले. ती काय केलं, P इज इक्वल टू KY डिव्हायडेड बाय M. आता डॉक्टर मार्शल यांनी पैशाचा पुरवठा काय केला हो, कायम ठेवला. पैशाचा पुरवठा कायम ठेवला तरी स्वतःच्या जवळ रोख रक्कम ठेवण्याची लोकांची जी इच्छा असेल, ती इच्छा, त्याची प्रवृत्ती बदलल्यास त्याचा किंमत पातळीवरती परिणाम होतो. म्हणजे सप्लाय मनीमध्ये कुठल्या प्रकारचा बदल नाही. सप्लाय मनी कॉन्स्टंट आहे. पण स्वतःजवळ रोख पैसे ठेवण्याची लोकांची जर प्रवृत्ती बदलली, त्याची इच्छा बदलली, तर त्याचा परिणाम किंमत पातळीवरती होतो. म्हणजे पैशाच्या एकूण संख्येपेक्षा जर वास्तव उत्पन्नाचे जे प्रमाण रोख पैशाच्या स्वरूपात लोक आपल्याजवळ ठेवू इच्छितात, ते या ठिकाणी काय राहतं, महत्त्वाचं ठरत असतं. आता हे आपण जरा एक उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया. समजा एखाद्या देशामध्ये सप्लाय मनी म्हणजे पैशाचा जो चलन पुरवठा असेल, एम म्हणजे आपण इथं बघा पाहिलेला एम, तो एम म्हणजे किती आहे हो? समजा ₹5,000 आहे आणि एकूण वस्तुरूप उत्पन्न म्हणजे वाय, जे आपण समीकरणामध्ये पाहिलं होतं, ते वाय जे आहे ते किती आहे? 80,000 वस्तू आहे आणि त्याचा एक अष्टमांश म्हणजे 1/8 हा भाग रोख स्वरूपात ठेवण्याची लोकांची इच्छा आहे. म्हणजे जो के आहे, तो के काय आपल्याला सांगतोय, की बाबा 1/8 लोक काय करतात, तो जवळ बाळगण्याचा प्रयत्न करत असतात. मग अशा वेळेस पैशाच्या मूल्यामध्ये कशा प्रकारचा बदल होईल, हे आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मग हे जर आपण उदाहरणामध्ये जर दाखवलं, तर आपल्याला लक्षात येईल, की कशा पद्धतीने तो पैशाच्या स्वरूपामध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे समजा ₹5,000 आहे. अ, एम, वाय आहे 80,000 आणि के आहे 1/8 म्हणजे किती आहे? एक अष्टमांश. मग हे आपण काय केलं, पैशाचं मूल्य मोजण्यासाठी काय केलं, के-वाय डिव्हायडेड बाय एम. तर हे जर केलं तर 1/8 1/8 काय हो? तर लोक रोख स्वरूपात पैसे बाळगण्याची त्यांची इच्छा आहे. ते झालं के म्हणजे पैशाची मागणी 1/8 म्हणजे 0.8 आणि एम. आता एम काय दाखवतोय? तर एम म्हणजे वस्तुरूप उत्पन्न जे असेल ते. आणि इथं 80,000 काय हो? ज्या देशात काय वस्तू सेवा आहेत, वस्तुरूप उत्पन्न असेल, ते 80,000 भागिले 5,000 आणि ह्याचं उत्तर किती येतं हो? 2 वस्तू असं त्याचं काय ते उत्तर येतोय. म्हणजे के बदललं, तर पैशाचं मूल्य सुद्धा बदलू शकतं. म्हणजे समजा वरील उदाहरणामध्ये आपण काही थोड्याफार प्रमाणामध्ये बदल केला. म्हणजे एम आणि वाय या दोन्हीमध्ये काही बदल न होता फक्त के मध्ये जर बदल झाला, के म्हणजे जो अ, पैशाची मागणी, त्या पैशाच्या मागणीमध्ये जर बदल झाला, तर काय परिणाम होऊ शकतो? कारण की जर पैशाच्या मागणीमध्ये बदल झाला, तर त्याचा परिणाम काय होतो? रोखतेची लोकांची मागणी वाढली, तर पैशाच्या मूल्यामध्ये बदल होऊ शकतो. मग आता आपण त्यामध्ये थोड्या प्रमाणात पैशाच्या मागणीमध्ये जर बदल झाला, तर मूल्यामध्ये कशा प्रकारचा बदल होतो, हे जरा थोडं समजून घेऊया. आता आपण एक काम करूया, जे पैशाची मागणी होती, ती 1/8 होती. त्याच्याऐवजी समजूया आपण 1/4 म्हणजे पैशाचं जी काही मागणी आहे ती बदलली आणि पैशाची मागणी बदलली, तर 1/4 गुणुले 80,000 आपण काय पकडलेलं आहे, तर 80,000 आपण वाय पकडलेला आहे आणि भागिले 5,000 काय केलं आपण पैशाचा पुरवठा ई-एम-आय. मग के पैशाची मागणी, वाय जे काही वस्तुरूप उत्पन्न आणि भागिले एम जे काही एकूण पैसा आहे, त्याचा हे केलं तर उत्तर येते 4. म्हणजे पैशाची मागणी आणि पैशाच्या मूल्याचा संबंध आपण यातून जर स्पष्ट केला, तर पूर्वी पैशाची मागणी 1/8 असताना एकूण रुपयाचं मूल्य किती होतं? 2 होतं तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. नंतर पैशाच्या मागणीमध्ये बदल केला आणि ते काय केलं 1/4 झाले. म्हणून ₹1 मूल्य काय झालं आता 4 एवढं वस्तू झालेलं आहे. याचा अर्थ पैशाची मागणी वाढली, तर पैशाचं मूल्य म्हणजे पैशाची खरेदी शक्ती काय असते? वाढत असते. हे झालं डॉक्टर मार्शल यांचं समीकरण. आता आपण काय करूया, दुसरं समीकरण पाहूया. प्रोफेसर पिगू यांनी मांडलेलं आहे. डॉक्टर मार्शल यांचा जो रोख शिल्लक दृष्टिकोन आहे, तो अधिकपणे, व्यापकपणे जो स्पष्ट करण्याचं काम आहे, ते प्रोफेसर पिगू यांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या इक्वेशनामध्ये त्यांनी भर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग पिगू यांचं जे काही इक्वेशन आहे, ते काय आहे? तर पिगू यांचं इक्वेशन की P इज इक्वल टू KR डिव्हायडेड बाय एम. आता याच्यामधलं P काय आहे? तर P म्हणजे पैशाची खरेदी शक्ती किंवा पैशाचं मूल्य. के काय आहे? तर हे जे के आहे, ते काय हो पैशासाठी असणारी मागणी आहे आणि आर आहे ते एकूण वस्तुरूप राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे उपभोग्य वस्तूचं मापन करण्यासाठी आणि एम जे आहे तो एकूण विधिग्राह्य पैसा म्हणजे एकूण जो पैशाचा पुरवठा होतो. पण आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं एक आहे, की पिगूने जे समीकरण मांडलं, ते पिगूने समीकरण मांडत असताना बघा एम काय त्यांनी पकडला हो? एकूण विधिग्राह्य पैसा. म्हणजे
पिगूने या समीकरणामध्ये कोणत्याही प्रकारच्या पत पैशाचा विचार न करता फक्त विधिग्राह्य पैशाचा विचार केलेला आहे. अजूनही ह्या समीकरणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर पी हे अक्षर यांनी काय केलं हो, पैशाचं मूल्य स्पष्ट करण्यासाठी वापरलेलं आहे. जर आपण पूर्वी चलन संख्यामान सिद्धांत पाहिला, जो फिशर यांनी मांडला होता. त्याच्यामध्ये फिशरनं पी अक्षर हे सर्वसाधारण किंमत पाहती म्हणजे जनरल प्राइस लेव्हल स्पष्ट करण्यासाठी दाखवलं होतं. पण पिगू पी ही कशासाठी होतं, जी पैशाची जी काही किंमत आहे, ते स्पष्ट करण्यासाठी किंवा पैशाचं मूल्य स्पष्ट करण्यासाठी वापरत आहेत. म्हणून पिगूने आपल्या समीकरणात पी हे अक्षर फिशरच्या अगदी विरुद्ध दिशेनं मांडलेलं किंवा विरुद्ध अर्थाने वापरलेलं असं आपल्याला समजून येतं. आर जे सांगितलंय, ते आर हे अक्षर पिगूने वस्तुरूप राष्ट्रीय उत्पन्नासाठी वापरलेलं आहे. म्हणजे सारांश सांगायचं सांगितलं, तर ज्या वस्तू उपभोक्त्यांना उपयोगी पडणाऱ्या असतात, म्हणजे कुठल्या ज्या उपभोगी वस्तू असतात, ज्या उपभोक्त्याकडून त्या वस्तूची मागणी केल्यासाठी त्यांचाच समावेश वस्तुरूप राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. या वस्तू सेवा जरी अनेक तऱ्हेच्या असल्या, म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू सेवा असल्या, तरी उत्पन्न मोजण्यासाठी उत्पन्न जर आपण मोजतो, त्याच्या सोयीसाठी त्या सर्व वस्तूचे मोजमाप एका विशिष्ट वस्तूच्या संदर्भात केले आहे. पिगूने वास्तव राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन त्यांनी ज्यावेळेस हा फॉर्म्युला मांडला, इक्वेशन मांडलं, त्यावेळेस काय केलं होतं, गहू, व्हीट याचा काय केलं रेफरन्स घेतलेला होता. आणि पैशातील मूल्यातील बदल स्पष्ट करताना पिगूने यम म्हणजे एकूण जो काही विधिग्राह्य पैसा आहे तो यम आणि एकूण पैशाची मागणी म्हणजे के वर अधिक भर दिलेला आहे. कारण पैसा रोख शिल्लक रकमेच्या स्वरूपात जवळ बाळगण्याची किंवा ठेवण्यासाठी जी मागणी असते, त्याच्यावरती पैशाचे मूल्य अवलंबून असतं, असं पिगूने सांगितलेलं आहे. म्हणजे आपण सगळं ह्याच्यावरती जर सार लक्षात ठेवायचं म्हटलं, तर एक लक्षात ठेवायचं की पैशातील मूल्यातील बदल स्पष्ट करताना पिगूने एकूण विधिग्राह्य पैशापेक्षा एकूण पैशाच्या मागणीवरती अधिक भर दिला आहे. कारण म्हणजे पैसा रोख शिल्लक रकमेच्या स्वरूपात जवळ ठेवण्यासाठी पैशाची जी मागणी असते, त्यावर पैशाचं मूल्य अवलंबून असतं. ठीक आहे. आता एक आपण उदाहरणाच्या सहाय्याने ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता इथं एम म्हणजे किती आहे हो? ₹40,000. एम काय हो? एकूण चलन पुरवठा आहे. आर काय सांगतोय? तर आर एकूण वस्तुरूप राष्ट्रीय उत्पन्न आहे. किती आहे? तर हे 80 8,00,000 एवढं ते काय दाखवते हो? वस्तुरूप राष्ट्रीय उत्पन्न दाखवते. आणि के जे आहे ती पैशाची मागणी आहे. आणि के ही काय हो? लोकांच्या उत्पन्नाच्या 10% रोख रक्कम स्वरूपात ठेवण्याची लोकांनी इच्छा बाळगलेली आहे. म्हणजे 10% कॅश बाळगण्याची इच्छा लोकांनी दाखवलेली आहे. मग याच्या आधारावरती आपण ते इक्वेशन जर पाहिलं कुठलं? तर P KR डिव्हायडेड बाय एम. मग P काय सांगतोय आपण? तर पी सांगतो की पैशाची खरेदी शक्तीचं मूल्य किती आहे? इथं आपण सांगितलं 10% म्हणजे 110 इथे घेतलं गुणुले वाय आर काय आहे? तर 8 एकूण वस्तुरूप राष्ट्रीय उत्पन्न किती आहे हो? 8,00,000 भागिले, भागिले काय सांगतो आपण? एम. एम म्हणजे काय? तर एम म्हणजे एकूण विधिग्राह्य पैसा. किती आहे सांगितला आहे? 40,000 आणि याचा जर आपण भागाकार केला तर उत्तर येतंय 2. म्हणजे याचा अर्थ एका रुपयाने 2 रुपयाच्या वस्तू किंवा सेवा मिळू शकतात हे स्पष्ट करू शकतो. आता दुसरं उदाहरण एक आपण सांगितलंय की जर समजा के मध्ये बदल झाला. के म्हणजे पैशाच्या मागणीमध्ये जर बदल झाला, तर पैशाच्या मागणीतील बदलाचा परिणाम काय होऊ शकतो? जर आपण समजून घेऊया. आता आपण इथं के मध्ये वाढला, जो पूर्वी के किती होता हो? उत्पन्नाच्या 20% लोकं. आता काय हो लोकांनी समजा सॉरी उत्पन्न 10% पहिल्या उदाहरणामध्ये होतं. आता काय केलं 20% भाग रोख स्वरूपात ठेवण्याचा निर्णय घेतला. म्हणजे लोकांची पैशाची मागणी वाढली. पण लोकांची पैशाची मागणी वाढली. पण पैशाची जो काही विधिग्राह्य पैसा असेल, तो विधिग्राह्य पैसा आणि एकूण वस्तू राष्ट्रीय उत्पन्न याच्यामध्ये काही बदल होत नाही. ते कसे आहे तो स्थिरच आहे. फक्त काय झालं के मध्ये म्हणजे पैशाच्या मागणीमध्ये बदल झालेला असेल, तर पैशाचं मूल्य कशा पद्धतीने बदलू शकतं हे पाहूया. मग आता इथं जो काही लोक के जो आहे तो किती आहे हो? 0.2 किंवा 20% म्हणून आपण 1/20 घेऊ शकतो किंवा 0.2 केलं तरी चालू शकतो. गुणुले 8,00,000 एकूण वस्तुरूप राष्ट्रीय उत्पन्न भागिले 40,000 एकूण चलनाचा पुरवठा किंवा विधिग्राह्य चलन. ह्याचा आपण सगळं कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर येते 4. म्हणजे याचा अर्थ एका रुपयात 4 वस्तू व सेवा खरेदी करता येतील. म्हणजे आता हे जे आपण सगळे उदाहरणाच्या सहाय्याने कंपॅरेटिव्ह पाहिलं, त्याच्या आधारे जर आपण पाहायचं म्हटलं, तर के मध्ये वाढ झाल्यास रोख शिल्लक मागणी वाढते आणि ज्यामुळे पैशाचे मूल्य आणि खरेदी शक्ती वाढत असते. दुसरा आपण निष्कर्ष काढू शकतो, की एकूण चलन पुरवठा आणि वस्तू राष्ट्रीय उत्पन्न तसंच असणार. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला नसेल आणि फक्त पैशाची मागणी म्हणजे के मध्ये बदल झाला असेल, तर पैशाचं मूल्य बदलतं. जिथे इथं 2 होतं ते काही इथं 4 झालेलं आहे. आणि प्राध्यापक पिगूच्या समीकरणावरून पैशाचे मूल्य लोकांच्या आर्थिक वर्तनावरती अवलंबून असतं हे आपल्याला समजून येऊ शकतं.
पुढे आपण आता काय करूया, प्राध्यापक रॉबर्टसन यांनी रोख शिल्लक समीकरण जे मांडलेलं आहे, ते कशा प्रकारचं मांडलं याच्या अनुषंगाने आपण बोलूया. प्राध्यापक रॉबर्टसन व प्राध्यापक पिगू यांच्या समीकरणामध्ये थोडासा फरक आहे. फार त्यांनी काय जास्त त्यामध्ये बदल केलेला नाही. आणि जे काही रॉबर्टसन समीकरण मांडलं ते काय आहे? तर रॉबर्टसनने काय केलं, P इज इक्वल टू एम डिव्हायडेड बाय के इंटू टी. हे काय केलं हो? हे समीकरण मांडले रॉबर्टसन आणि पिगूच काय होतं, तर P इज इक्वल टू KR डिव्हायडेड बाय एम हा असं होतं. मग ह्या रॉबर्टसन यांनी पी म्हणजे काय केलं, प्राइस लेव्हल किंमत पातळी असं गृहीत धरलेलं आहे. एम म्हणजे काय, एम तर पैशाचा पुरवठा मनी सप्लाय त्यांनी कन्सिडर केला आहे. टी के सॉरी के के काय सांगतोय, तर वस्तू व सेवाच्या नगसंख्येचे जे प्रमाण लोक आपल्याजवळ रोख पैशाच्या स्वरूपात ठेवू इच्छितात ते प्रमाण. म्हणजे वस्तू व सेवाच्या नगसंख्येत जे प्रमाण लोक आपल्याजवळ रोख स्वरूपात ठेवू शकतात ते प्रमाण म्हणजे के. म्हणजे एक प्रकारचं काय झालं, कॅश होल्डिंग रेशिओ जो आपण आहे तो केच्या स्वरूपात पाहू शकतो. आणि टी म्हणजे काय, तर एका वर्षात खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवाची संख्या म्हणजे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूम किती होऊ शकते विदिन 1 इयर, ते काय करतं त्या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. मग आता या समीकरणाची व्याख्या जर पाहिजे म्हटलं, म्हणजे समीकरणाचं पूर्णपणे सार जर पाहिजे म्हटलं, तर पैशाचा पुरवठा म्हणजे एफ जेवढा जास्त तेवढी किंमत पातळी वाढत असते आणि पैशाची मागणी म्हणजे के इंटू टी जेवढी जास्त तेवढी किंमत पातळी ही कमी राहत असते. म्हणजे आपण सर्व अर्थाने जर समजून घ्यायचं म्हटलं, तर या समीकरणाच्या पैशाची व्यवहारात जी किंमत असते, ती किंमत समजते. हे पहिलं आपण लक्षात ठेवूया. किंमत पातळी हा घटक पैशाच्या पुरवठ्याशी काय राहतो, सरळ असतो, संबंधित असतो. म्हणजे सरळ प्रमाणामध्ये तो असतो. पैशाचा किंमत पातळी आणि पैशाचा पुरवठा. अं, म्हणजे आता तुम्हाला सांगितलं होतं, की पैशाचा पुरवठा वाढला का किंमत पातळी वाढते. म्हणजे हा कसा आहे हो, समस्वरूपाचा किंवा सरळ स्वरूपाचा संबंध आहे. परंतु के म्हणजे कॅश होल्डिंग रेशिओ असेल आणि टी म्हणजे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूम असेल, ह्या दोघांमध्ये काय राहतो, व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. म्हणजे लोकं किती पैसे जवळ बाळगतात. समजा लोकांनी पैसे जास्त जवळ बाळगले हां, आणि खर्च कमी केला, तर व्यवहार कमी होणार. समजा लोकांनी पैसे कमी जवळ बाळगले आणि जास्त पैसे खर्च करायला लागले, तर व्हॅल्यूम वाढणार. मग ह्याच्यामध्ये काय राहतो, हा जो एक याच्यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे पैशाचा पुरवठा जर स्थिर असेल आणि पैशाच्या मागणीमध्ये बदल झाला असेल, तर काय राहतो, किंमत पातळीमध्ये बदल होऊ शकतं. अशा प्रकारचं समीकरण रॉबर्टसन यांनी मांडलेलं आहे. मग हे आपण जर उदाहरणाच्या साहाय्याने जर समजून घ्यायचं म्हटलं, रॉबर्टसन यांचं समीकरण, तर आपण समजून घेऊ शकतो. आता उदाहरणार्थ समजा पैशाचा पुरवठा किती आहे, ₹50,000 आहे. म्हणजे एम म्हणजे ₹50,000. रोख शिल्लक ठेवण्याचा भाग म्हणजे के. तो के किती आहे? तर के 0.2 म्हणजे 1/5 म्हणजे अर्धा आहे. म्हणजे 0.2 एकूण खरेदी संख्या म्हणजे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूम किती आहे हो? 2,00,000 वस्तू सेवा. तर त्याची किंमत पातळी मोजूया. कशी मोजायची? तर P इज इक्वल टू जे काही समीकरण रॉबर्टसन सांगितलं P इज इक्वल टू के एम डिव्हायडेड बाय के टी. आता एम म्हणजे काय? तर पैशाचा जो काही पुरवठा असेल, तो पैशाचा पुरवठा एम आपण इथं 50,000 पकडलेला आहे आणि अ, खाली सांगितलं एक भागिले के टी. के म्हणजे जो लोकांकडून होल्डिंग केला जातो, म्हणजे कुठला? हा कॅश होल्डिंग रेशिओ आणि टी म्हणजे जो ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूम जे असेल, ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे 0.2 इंटू 2 लॅक्स केलं तर ह्याच्या आणि ह्याच्या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर येतं 1.25 म्हणजे एका वस्तूची किंमत ₹2.5 इतकी आहे. आता रोख पैशाचा भाग वाढवला म्हणजे काय केलं आपण? के वाढवलं. म्हणजे के काय इथं मगाशी तुम्हाला सांगितलंय. के म्हणजे काय? कॅश होल्डिंग रेशिओ. आता म्हणजे पैशाची मागणी जर लोकांकडून वाढवली असेल, हां, म्हणजे रोख भाग वाढवला असेल, पैशाची मागणी वाढली असेल आणि चलनाचा पुरवठा म्हणजे एम 50,000 म्हणजे ॲज इट इज सेम ठेवलं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही. फक्त के मध्ये काय केलं हो, जे पूर्वी 1/5 होतं म्हणजे 0.2 होतं, ते वाढवून काय केलं हो, 0.5 केलं असेल, तर त्यावेळेस ट्रान्झॅक्शन आहे ते 2,00,000च ठेवलेलं आहे. त्यावेळेस किंमत पातळीमध्ये कशा प्रकारचा बदल होऊ शकतोय. जर 50 म्हणजे इक्वेशन काय होतं P इज इक्वल टू एम डिव्हायडेड बाय के-टी. मग आता इथं सप्लाय मनी किती आहे म्हणजे चलन पुरवठा किती आहे 50,000 भागिले के किती आहे 0.5 गुणिले जो व्यवहार आहे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू 2,00,000 ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर येतं 0.5 म्हणजे किंमत पातळी कमी झाली म्हणजे वस्तू काय जो होता तो स्वस्त होत असतात. म्हणजे रॉबर्टसनने जो काही इक्वेशन मांडलंय त्याचं जर आपण सार पाहायचं म्हटलं, तर किंवा निष्कर्ष काढायचं म्हटलं, तर पैशाचा पुरवठा आणि पैशाची मागणी. पैशाची मागणी म्हणजे रोख ठेवण्याचा भाग आणि व्यवहाराची संख्या ही किंमत पातळी ठरवतात. तसेच चलनाचा पुरवठा वाढल्यास किंमत पातळी वाढू शकते आणि मागणी वाढल्यास किमती कमी होऊ शकतात. हा समीकरण व्यवहारातील पैशाच्या ज्या किमती आहेत, त्या किमतीचं विश्लेषण करत असतो.
पुढचं समीकरण आहे ते म्हणजे लॉर्ड केन्स यांनी मांडलेलं समीकरण आहे. आता जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड जेम्स केन्स यांनी सन 1923 ला एक ग्रंथ लिहिला, ट्रॅक्ट ऑन मॉनिटरी रिफॉर्म, आणि या पुस्तकामध्ये त्यांनी जो कॅश बॅलन्स अप्रोच आहे तो स्पष्ट करण्यासाठी एक समीकरण दिलेलं आहे. ते समीकरण कोणतं, तर एन इज इक्वल टू पी ब्रॅकेटमध्ये के प्लस आर इंटू के वन. मग आता हे समीकरणामधलं एन काय आहे? तर एन आहे एकूण पैसा. मग एकूण पैसा कुठला? तर विधिग्राह्य पैसा आणि बँकातील ज्या ठेवी आहेत, त्या ठेवी, लीगल मनी आणि बँक डिपॉझिट, तो एनमध्ये त्यांनी घेतलाय, स्मॉल एममध्ये. पी म्हणजे उपभोग्य वस्तूची जी किंमत आहे, ती उपभोग्य वस्तूची किंमत त्यांनी सांगितली आहे. के म्हणजे उपभोग्य वस्तूची जी संख्या, जी विधिग्राह्य पैशाच्या स्वरूपात समाज जवळ ठेवू इच्छितो ती संख्या. म्हणजे उपभोग्य वस्तूसाठी जी संख्या विधिग्राह्य पैशाच्या स्वरूपात समाजावर ठेवू शकतो, त्याला आपण के समजलंय. आणि के वन जो आहे, तो के वन म्हणजे बँकामधील ठेवीच्या स्वरूपात पैशाने समाज किती वस्तू सेवा उपभोग घेऊ शकतो, त्याचे प्रमाण जे आहे ते आपण काय घेतोय, के वन दाखवतोय. म्हणजे बँकाने ठेवलेल्या ठेवीशी संबंधित रोख ठेवण्याचा जो जो भाग असेल तो के ने दाखवलेला आहे. आज स्मॉल आर काय दाखवतोय, स्मॉल आर म्हणजे बँकेजवळील रोख रकमेचे त्यांच्या ठेवीशी असलेले प्रमाण, म्हणजे ज्याला आपण रोख निधी रेशो असं म्हणत असतो. सॉरी, इथं रेशिया झाले. हां, इथं रेशो आहे असं गृहीत धरा. लक्षात राहू द्या, हे रशिया नाही, रेशिओ आहे. हे चुकून रशिया टाइप झालेलं आहे. आता हे जे समीकरण मांडलंय एन इज इक्वल टू पी ब्रॅकेट के प्लस आर के वन आहे. मग याच्यावरून असं म्हणता येईल, की जोपर्यंत के, के म्हणजे कुठला? उपभोग्य वस्तूची जी संख्या विधिग्राह्य पैशाच्या स्वरूपात समाज जवळ ठेवू इच्छितो ती संख्या, त्याचबरोबर बँकाच्या ठेवीच्या स्वरूपातील पैशाचे समाज किती वस्तूचा उपभोग घेऊ शकतो त्याचे प्रमाण, व बँकाजवळील रोख रकमेचे त्यांच्या ठेवीचे असलेले प्रमाण म्हणजे रोख निधी गुणोत्तर, हे स्थिर राहतील. हे घटक आहेत. म्हणजे के, के वन आणि आर हे जर स्थिर राहतील, तोपर्यंत किंमत पातळी म्हणजे जी पी आहे, उपभोग्य वस्तूची किंमत आहे, ही चलन संख्येत होणाऱ्या बदलाच्या प्रमाणामध्ये बदलू शकते. म्हणजे बघा, के, के वन, आर हे कॉन्स्टंट पकडले. पण किंमत पातळीमध्ये बदल कधी होतोय? जर समजा चलन संख्येत बदल झाला असेल, म्हणजे एन मध्ये बदल झाला, तर काय होऊ शकतो? किंमत पातळीमध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे चलन संख्येत वाढ झाली का किंमत पातळी वाढणार, आणि चलन संख्या कमी झाली का किंमत पातळी काय होणार? घटणार. हे ह्या सूत्र सांगतं. पण केन्सच्या मते काय, तर जो उपभोग्य वस्तूची जी संख्या, जी विधिग्राह्य पैशाच्या स्वरूपात समाज जवळ ठेवू इच्छितो, ती संख्या, व बँकाजवळ ठेवीच्या स्वरूपात पैशाच्या सहाय्याने समाज किती वस्तू सेवा उपभोग घेऊ शकतो, त्याचे प्रमाण, हे घटक पैशाच्या संख्येवरती अवलंबून नसतात, असे म्हणता येणार नाही. तर पैशाच्या संख्येत फार मोठे बदल झाल्यास के, के वन, आर याच्यावरती पण काय होऊ शकतो? परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जी किंमत पातळी आहे, या किंमत पातळीच्या चलन संख्येच्या प्रमाणामध्ये बदल होतो असे नाही. म्हणजे हा जो एक दृष्टिकोन मांडलाय, तो दृष्टिकोन मांडत असताना जो पिगोचा जो दृष्टिकोन होता, पी इज इक्वल टू के आर डिवायडेड बाय एम, ह्याच्यापेक्षा हे केन्सनं मांडलेलं जे समीकरण आहे आणि हा जो दृष्टिकोन हा थोडा वेगळा आहे. म्हणजे केन्स असं म्हटलंय, की व्यापार चक्राचे स्वरूप म्हणजे एन, म्हणजे एकूण जो पैसा आहे, पैशाचा पुरवठा, आणि आर या घटकातील बदलानुसार ठरत नसून, बघा, व्यापार चक्राचे स्वरूप काय हो? तर एकूण पैसा किंवा बँकाकडील जे काही रोख निधी गुणोत्तर असेल, या घटकातील बदलानुसार ठरत नसून, तर के किंवा के वन म्हणजे कुठलं? उपभोग्य वस्तूची संख्या आहे, त्यासाठी लोकांकडून केलेल्या पैशाची मागणी, आणि बँकातील जे ठेवी आहेत, त्यातून उपभोग्य वस्तूसाठी घेऊन जी खरेदी करण्यासाठी जे इच्छित प्रमाण असेल, याच्या बदलानुसार ठरते. म्हणजे जे तेजी, मंदी ची जी चिन्ह आहे, ते के, के वन मध्ये दिसू लागतातच. तर एन किंवा आर मध्ये हेतुता अगर घट घडवून आणायची तयारी असल्यास या बदलाला आळा घालता येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तथापि शेवटी केसला रोग शिल्लक दृष्टिकोन मध्ये काही दोष राहिल्याचे आढळून आले, आणि लक्षात आल्यानंतर त्यांनी ह्या अप्रोचचा काय केला, त्याग केला, आणि त्यांनी पैशाच्या मूल्यासंबंधी नवीन एक उत्पन्न खर्च दृष्टिकोन मांडलेला आहे. हे जे आपण आहेत ते आता मार्शल, पिगू, अ, रॉबर्टसन्स आणि केन्स यांची जी इक्वेशन आहे, ते इक्वेशन पाहिलेली आहे. ह्या इक्वेशनवरती जरी मांडले असेल, म्हणजे रोग शिल्लक दृष्टिकोन मान्यवरांनी जर मांडला असेल, तर बऱ्याच लोकांनी याच्यावरती काय केलेलं आहे, टीका केलेल्या आहे. आणि केम्ब्रिज अर्थशास्त्रामध्ये स्वतः केन्स यांनी काय केलेलं, हा सिद्धांतामध्ये कमतरताही कबूल केली आहे, आणि त्यांनी स्वतः दुसरा काय केला होता, जो उत्पन्न खर्च सिद्धांत दृष्टिकोन मांडलेला आहे. म्हणजे मुळात जरी याच्यामध्ये काही दोष असेल, तर काही
चांगल्या बाबी पण होत्या. पण टीकाकारांनी याच्यावर जी जी टीका केली ते कोणकोणत्या टीका आहेत, हे आपण आता समजून घ्यायचा प्रयत्न करूया. पहिली टीका आहे म्हणजे तो संकुचित दृष्टिकोन आहे. म्हणजे जो अप्रोच आहे, जो पिगूने मांडलेला आणि लॉर्ड केन्सने. पिगूने काय म्हटलं होतं, तर प्राइस लेव्हल म्हणजे किंमत पातळी किंवा पैशाचं मूल्य P इज इक्वल टू KR डिव्हायडेड बाय M आणि लॉर्ड केन्सनं काय सांगितलं होतं, तर N इज इक्वल टू P ब्रॅकेट K प्लस RK1 हे जे समीकरण मांडलेत, हे समीकरण काय इंडिकेट करतात, काय दाखवतात? तर फक्त उपभोग्य वस्तूच्या बाबतीमध्ये पैशाची जी खरेदी शक्ती असेल, हे दर्शवण्याचं काम हे दोन्ही पिगूचे आणि केन्सचे समीकरणं करतात. म्हणजे पैशाच्या मूल्यासंबंधित जो हा दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन फक्त काय राहतो, संकुचित वाटतो, असं टीकाकारांनी टीका केलेली आहे. दुसरी टीका केली, की वास्तव राष्ट्रीय उत्पन्न मोजणे कठीण. म्हणजे रोख शिल्लक दृष्टिकोन मांडताना वास्तव राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना ही प्रामुख्याने मांडलेली आहे. पण वास्तव राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं म्हटलं तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे, की वास्तव राष्ट्रीय उत्पन्नामध्ये बऱ्याच अडचणी येतात आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजणे हे अत्यंत कठीण असतं. तेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक अडचणी येतात. हे जर आपण पाहिलं असेल, तर ह्या दृष्टिकोनामध्ये वास्तव राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काय येते, एक मर्यादा पडू शकते, असं टीकाकारांनी टीका केलेली आहे. त्यामुळे वास्तव राष्ट्रीय मोजणं कठीण होऊ शकतं. तिसरी टीका केली, की वास्तव उत्पन्नावरती अवाजवी त्यांनी काय केलं, भर दिलेला आहे. म्हणजे लोकांजवळील रोख शिल्लक रक्कम ठरवणारा प्रमुख घटक जो केम्ब्रिज इकॉनॉमिस्टवाल्यांनी काय काय केलं, वास्तव राष्ट्रीय उत्पन्नावर त्यांनी काय अवाजवी भर दिलेला आहे. आणि प्रत्यक्षात लोकांचा पैसा वापरण्याच्या सवयी ह्या व्यक्तिपरत्वे भिन्न असणार आहेत. त्यामुळे उद्योग व्यवस्थेची स्थिती कशी असेल, त्यावरती काय राहणार हो, लोकांचं जे काही रोख रक्कम शिल्लक बाळगणं ते डिपेंड असणार आहे. किंमत पातळीमध्ये बदलानुसार किंमत पातळी जास्त असेल तर पैसे जास्त, किंमत पातळी कमी असेल तर पैसे कमी. म्हणजे अशा प्रकारचं रोख शिल्लक जवळ बाळगली जाऊ शकतो. म्हणजे अनेक घटकाचा प्रभाव हा पैशाच्या मागणीवरती पडत असतो. या घटकांकडे त्यांनी काय केले, दुर्लक्ष केलेलं आहे. चौथी टीकाकारांनी टीका केली, की चक्रीय विचार पद्धतीचा दोष. केम्ब्रिज अप्रोचमध्ये पैशाची किंमत ही रोकड शिल्लकीमुळे म्हणजे जी पैशाची मागणी आहे, त्या पैशाच्या मागणीमुळे निश्चित होते असं म्हटलेलं आहे. म्हणजे पैशाचे जे काही मूल्य ठरतं, पी जे ठरतं, ते कशामुळे ठरतं, तर पैशासाठी असणारी मागणी, डिमांड फॉर मनी याच्यावरती ठरतं. पण रोकड शिल्लक किती ठेवली जाईल, हे कशावरती अवलंबून असतं हो? बघाच तुम्ही विचार करा. रोकड किती शिल्लक ठेवली जाईल, हे कशावर असतं? पैशाच्या मूल्यावरती, म्हणजे खरेदी शक्तीवरती अवलंबून असतं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग याच्यामुळे काय झालं, एक प्रकारचा चक्रीय विचारसरणीचा दोष यामध्ये निर्माण झाला, असं टीकाकारांनी टीका केलेली आहे. 5वा मुद्दा काय, तर मूल्यसंचयाच्या कार्याला अवास्तव महत्त्व. केंब्रिज अर्थशास्त्रज्ञाच्या मते लोकांकडून वस्तूच्या खरेदीसाठी पैशाची असणारी मागणी केली जात नाही. म्हणजे जी काही लोकांकडून खरेदीसाठी पैशाची मागणी केली जाते, तर मूल्य संचयाच्या हेतूने पैशाची मागणी केली जात असते. म्हणजे टीकाकारांनी याच्यावरती काय टीका केली, की केंब्रिज अर्थशास्त्राने फक्त एकाच घटकाला फोकस केलाय. तो कुठला? तर पैशाच्या मूल्य संचयाच्या कार्याला त्यांनी अवास्तव महत्त्व दिलंय. परंतु पैशाचं जे काही दुसरं एक महत्त्वाचं कार्य आहे, जे विनिमयाचं माध्यम म्हणून कार्य आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि वास्तविक पाहायचं म्हटलं, पैशाची दोन्ही कार्य म्हणजे पैशाचं मूल्यसंचय आणि पैशाचं विनिमयाचं माध्यम हे दोन्ही सारखे आणि महत्त्वाचे कार्य आहेत. याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे फक्त एकाच घटकावर त्यांनी फोकस केलेला आहे. दुसऱ्या घटकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. 6वी टीका केली, की पैशाच्या खरेदी शक्तीवर अतिरिक्त भार. म्हणजे पैशाच्या खरेदी शक्तीला काही त्यांनी अतिरिक्त त्यांनी भर दिलेला आहे. म्हणजे या दृष्टिकोनातून पैशाची खरेदी शक्ती सर्वात महत्त्वाची मानलेली आहे आणि त्याला भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तथापि काही काळानंतर केसनं ज्यावेळेस विचार केला किंवा त्यांनी केसनं स्वतः मान्य केलं, की देशातील आर्थिक घडामोडीची पातळी ही काय राहते हो, महत्त्वाची राहते. म्हणजे खरेदी शक्तीपेक्षा किंवा सॉरी संचयापेक्षा देशातील आर्थिक घडामोडीची जी पातळी असेल, ती काय राहते, महत्त्वाची असते. या दृष्टिकोनातून देशातील आर्थिक घडामोडीच्या पातळीतून होणाऱ्या बदलाचा खुलासा कसा करायचा, हे आपल्याला समजून येत नाही, असं टीकाकारांनी टीका केलेली आहे. 7वी टीका आहे, की एकूण रोख शिल्लकीचा एकत्रित विचार अयोग्य. म्हणजे हा जो रोख शिल्लक दृष्टिकोन आहे, या सिद्धांताने सर्व गटातील लोकांच्या शिलकीच्या रकमेचं एकत्रीकरण करून पैशाची मागणी स्पष्ट केलेली आहे. पण प्रत्यक्षामध्ये प्रत्येक गटात वेगवेगळ्या कारणासाठी रोख शिल्लक काही वेगळी ठेवली असते. म्हणजे प्रत्येकाचा ट्रान्झॅक्शन अप्रोच असेल, प्रिकॉशनरी अप्रोच असेल किंवा स्पेक्युलेटिव्ह अप्रोच असेल. पण आपण 2च फक्त नाही पकडले. त्यामुळे त्या 2 मोटिव्हचा विचार करू, की बाबा ट्रान्झॅक्शन अप्रोच आणि प्रिकॉशनरी अप्रोच हा वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे जवळ ठेवणारी रक्कम ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे गटागटातील रोख शिल्लकीचे प्रमाण मग याच्यामध्ये काय होतात, बदल होतात आणि ते बदल महत्त्वाचे असतात. म्हणून सर्व समाजातील एकूण रोख शिल्लकीचा एकत्रित विचार करणे हे अयोग्य आहे, असं टीकाकारांनी टीका केलेली आहे.
8वी टीका केली आहे, की वस्तुस्थितीचे अधिक स्पष्टीकरण नाही. म्हणजे केम्ब्रिज दृष्टिकोनामध्ये वस्तुस्थितीचे अधिक स्पष्टीकरण यातून होत नाही. म्हणजे अर्थव्यवस्थेतील किंमत बदलाच्या गतिमानतेचे स्पष्टीकरण करण्यास, गतिशील आर्थिक जीवनात निर्माण होणाऱ्या समस्येचे स्पष्टीकरण करण्यास हा सिद्धांत काय राहतो असमर्थ ठरतो किंवा कुचकामी ठरत आहे. त्यामुळे वस्तुस्थितीचं स्पष्टीकरण यातून होत नाही, असं टीकाकारांनी टीका केलेली आहे. 9वा मुद्दा सांगितला, की सट्टेबाजूच्या हेतूचा विचार केलेला नाही. म्हणजे रोख शिल्लक समीकरण मांडत असताना अ, अ, सट्टेबाजीच्या हेतूने निर्माण होणारे जे पैशाची मागणी आहे, याच्यामध्ये विचार केला नाही. त्यात फक्त काय केलं, पैशाच्या मागणीचा विचार करत असताना त्यांनी 2 घटकावरती विचार केला. एक पैशाची मागणी विनिमय व्यवहारासाठी आणि दक्षता हेतूसाठी, म्हणजे दैनंदिन व्यवहाराचा हेतू आणि दक्षता हेतूसाठी केली जाते. या 2 घटकाचा विचार करून त्यांनी केले. पैशाच्या मागणीच्या आधारे त्यांनी काय केलं, पैशाचं मूल्य ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु पैशाच्या मागणीमध्ये सट्टेबाजीचा हेतू हा खूप महत्त्वाचा असतो. जो व्याजदराच्या द्वारे प्रभावित होत असतो. पण पैशा मागणीमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रभावी घटक यांनी विचारात घेतलेला नाही. त्यामुळे पैशाची मागणीचा विचार करत असताना पैशाचा सर्वांगीण विचार ह्या अर्थशास्त्रज्ञांनी किंवा ह्या अप्रोचमध्ये केला नाही, असं टीकाकारांनी टीका केली आहे. पुढचा 10वा मुद्दा आहे, तो म्हणजे व्याजदराकडे दुर्लक्ष. 10वी टीका. पैशाची मागणी निश्चित करताना व्याजदराची भूमिका ही खूप महत्त्वाची राहत असते. कारण पैशाची मागणी ही व्याजदरावरती अवलंबून असते. म्हणजे व्याजदर वाढला असेल, तर पैशाची मागणी कमी होते आणि व्याजदर कमी असेल, तर पैशाची मागणी वाढत असते. यामुळे चलनविषयक सिद्धांताचा जो मूळ पासूनच हा जो काही कॅश बॅलन्स अप्रोच आहे, तो काय केला, वेगळा झालेला आपल्याला समजतो, असं टीकाकारांनी टीका केलेली आहे. 11वी टीका आहे, की मागणीची लवचिकता एक असते असे गृहीत धरलेलं आहे. आता कधीही मागणीची लवचिकता एक असत नाही. परंतु केंब्रिज अर्थशास्त्रज्ञांनी काय केलं, रोख शिल्लक रक्कम जवळ बाळगण्यासाठी पैशासाठी असणारी मागणीची लवचिकता एक आहे, असं गृहीत धरून काय केलं, हे केंब्रिज इक्वेशन्स त्यांनी मांडलेलं आहे. पण केवळ जर अर्थव्यवस्था गतिहीन असेल, तर अशा अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची मागणीची लवचिकता ही एक असू शकते. जर अर्थव्यवस्था ही गतिशील असेल, डायनॅमिक असेल, तर पैशाची मागणीची जी लवचिकता असेल, ती मोर दॅन 1, लेस दॅन 1 अशा प्रकारची असू शकते. असं टीकाकारांनी टीका केलेली आहे. पुढचं 12वी टीका आहे, की खरेदीचे प्रमाण व विक्री राशी कायम नसतात. आता फिशरने ज्यावेळेस इक्वेशन मांडलं होतं, त्या फिशरच्या इक्वेशनामध्ये रोख शिल्लक समीकरणार्थी वास्तव उत्पन्न, जे लोक रोख रकमेच्या सहाय्याने खरेदी करू इच्छितात, ते प्रमाण आणि विक्रय राशी प्रमाण कायम असतं असं मांडलंय. त्यामुळे फिशरच्या दृष्टिकोनावरती होणाऱ्या सर्व टीका, जशी पाठीमागच्या इकॉनॉमिस्ट वाल्यांनी केलेली होती, ती सेम टीका काय होतं, हे कॅश बॅलन्स अप्रोचला पण लागू होऊ शकते. कारण खरेदीचे प्रमाण आणि विक्री राशी कायम नसतात. 13वी टीका आहे, की व्यापार चक्राचा खुलासा नाही. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्र हे वारंवार निर्माण होतात. तेजी, घसरण, मंदी, पुनर्जीवन, पुन्हा तेजी, म्हणजे हे वारंवार चालणारे चक्र असतात. ही चक्र का निर्माण होतात? कशा पद्धतीने निर्माण होतात? हा रोख शिल्लक दृष्टिकोन काय करतो? स्पष्ट करू शकत नाही, अशा टीकाकारांनी टीका केलेली आहे. पुढची 4थी टीका केली, की भ्रमण वेगाकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ मनी ह्यांनी काय केलेलं कन्सिडर केलेलं नाही. म्हणजे केंब्रिज अर्थशास्त्रज्ञांनी पैशाच्या मूल्यात मध्ये जो बदल होतोय, याचं अचूक स्पष्टीकरण होऊ शकत नाही किंवा त्यांनी ज्यावेळेस हा सिद्धांत मांडताना, अप्रोच मांडताना पैशाच्या मूल्याकडे लक्ष दिलेलं नाही. व्हेलॉसिटी ऑफ मनीकडे लक्ष दिलेलं नाही. पुढची 15वी टीका आहे, ती मूलभूत कारणाचा विचार नाही. म्हणजे पैशा मूलभूत बदल घडवून आणणाऱ्या खऱ्या प्रवाहाची दखल केंब्रिज अर्थशास्त्रज्ञांनी हे जे इक्वेशन मांडताना, रोख शिल्लक दृष्टिकोन मांडताना घेतलेली नाही. कारण त्यांच्या मते पैशाच्या मागणीतील बदल झाल्यास पैशाचे मूल्य बदलते. तथापि पैशाच्या मागणीत तरी का बदल घडून येतात? या मूलभूत जो घटक आहे किंवा पैशाच्या मागणीतील बदल का होतो, या कारणाचा त्यांनी विचार केलेला नाही. रोख शिल्लक दृष्टिकोनाने पैशाच्या मूल्यावर परिणाम करणारे जे काही उत्पन्न, बचत, गुंतवणूक यासारखे जे घटक आहेत, ज्याचा विचार होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस कॅश बॅलन्स अप्रोच मांडताना, पण त्यांनी तो विचारात घेतलेला नाही. म्हणजे हे जे महत्त्वाचे घटक आहेत, उत्पन्न, बचत, गुंतवणूक याच्याकडे दुर्लक्ष केलं, असं टीकाकारांनी टीका केलेली आहे. 16 आहे पूर्ण रोजगाराचे गृहीत. कॅश बॅलन्स अप्रोच मांडताना पूर्ण रोजगाराची अवस्था गृहीत धरलेली आहे. आणि केन्सने पण याच्यामध्ये अप्रोच मांडलाय आणि केन्स स्वतः जो पूर्ण रोजगारी गृहीत धरला, तर हा सिद्धांत खरा ठरतो असं म्हटलेलं आहे. पण केन्सनं पुढे ज्यावेळेस उत्पन्न खर्च दृष्टिकोन मांडला, त्यावेळेस या सिद्धांताचा काय केलं, त्यांनी त्याग केलेला आहे. ह्या गृहीताचा त्यांनी त्याग करून अ, त्याग केलेला आहे. म्हणजे पूर्ण गृहीत त्यांनी मान्य केलेलं नाही. म्हणजे अपूर्ण स्पर्धा, अपूर्ण रोजगाराची परिस्थिती असते, त्यांनी काय केलं, गृहीत पकडलेलं आहे. पुढचं 17वं आहे, तो वस्तू बाजाराकडे दुर्लक्ष. म्हणजे शेवटची टीका आहे. रोख शिल्लक दृष्टिकोनातून व्याजदराचा परिणाम जर आपण ड्रॉप केला, तर या नवसंतवादी अर्थशास्त्रज्ञांना वस्तू आणि
पैसा बाजारातील परस्परावरती अवलंबित जे ठरवलं जातं, ते ठरवण्यात काय होतं अपयश आलेलं आहे. पॅटिन्किन यांनी सांगितलं, की पैशाच्या बाजारावरती अवास्तव यांनी लक्ष केंद्रित केलं आहे आणि जो म्हणजे मॉनिटरी जो फॅक्टर आहे, तो त्याच्यावर त्यांनी फोकस जास्त केला आहे. पण वस्तू बाजाराकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि याचा परिणाम असा झाला की पैशाविषयक बदलाचे परिणाम विश्लेषण या परिणामकारक जे विश्लेषण होणं गरजेचं आहे, ह्याच्याकडे यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणजे वरील प्रमाणे जवळ-जवळ 17 टीका आपण पाहिल्या. या टीका कठोर जर टीका करण्यात आली असली, तर पैशाच्या मूल्यात जे मूल्य ठरवत असणार, जो पैशाचं मूल्य आणि पैशाच्या मागणी यातील संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न हा केम्ब्रिज अर्थशास्त्राने केलाय. तो म्हणजे आर्थिक विश्लेषणामध्ये महत्त्वाची भर टाकणारा आहे. याच्यामध्ये कुठलं दुमत होऊ शकत नाही. आता जो फिशर यांनी चलन संक्रमण सिद्धांत मांडलेला होता आणि हा जो कॅश बॅलन्स अप्रोच आहे, जो मार्शल रॉबर्टसन, पिगू आणि केन्स यांनी मांडलाय. ह्या दोन्हीमध्ये काय श्रेष्ठत्व आहे? सुपेरिटी काय आहे? हे जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. त्यामध्ये पहिलं आहे की वास्तव दृष्टिकोन. म्हणजे फिशरचा दृष्टिकोन यांत्रिक स्वरूपाचा वाटतो, मेकॅनिझम वाटतं. हां, तो वास्तववादी वाटत नाही. परंतु जो केम्ब्रिज अप्रोच मांडलाय, तो केम्ब्रिज अप्रोच मांडताना रोख शिल्लक रकमेवरती त्यांनी अधिक भर दिला असून आणि त्याचबरोबर मानवी वर्तणुकीचा किंवा व्यक्तीच्या मनातील जे हेतू असतील, प्रिकॉशनरी मोटिव्ह असेल किंवा ट्रान्झॅक्शन मोटिव्ह असेल, याचा किमतीवरती जो काही परिणाम होतो, किंमत पातळीवरती जो परिणाम होतो, हा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा अप्रोच काय करतो, वास्तववादी वाटतो. त्यामुळे तो श्रेष्ठ वाटतो. दुसरं आहे त्याची सुपेरिटी सांगायचं म्हटलं तर भ्रमणवेगाचा विचार नाही. ज्यावेळेस फिशरने चलन संक्रमण सिद्धांत मांडला, त्यावेळेस पैशाचा मूल्याचा संबंध आहे, तो काय केला भ्रमणवेगाशी त्यांनी जोडलेला होता. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ मनीशी जोडलेला होता. पण व्यवहारामध्ये पैशाचा भ्रमणवेग जर मोजायचा म्हटलं, तर ते शक्य होत नाही. कारण भ्रमणवेग मोजणं आणि त्या भ्रमणवेगाच्या आधारे पैशाचं मूल्य ठरवणं अशी अत्यंत कठीण, किचकट अशी बाब आहे. त्यामुळे अ, ज्यावेळेस कॅश बॅलन्स अप्रोच मांडला, त्यावेळेस त्यांनी काय केलं, हा भ्रमणवेगाचा विचार केला नसल्यामुळे जो रोख शिल्लक आहे, तो काय राहतो, एक सुपेरियर ठरत असतो. त्यामुळे तिसरं सुपेरिटी पाहायची म्हटलं तर अंतिम वस्तूची किंमत. आता फिशरचे आणि केम्ब्रिज यांचं पाहिलं तर जे केम्ब्रिज इकॉनॉमिस्ट आहे त्यांनी काय केलं, फक्त अंतिम वस्तूची किंमत त्यांनी काय केलं, विचारात घेतलेली आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूचे प्रत्येक वेळेचे किंमतमान विचारात घेतलेलं आहे. कुणी? फिशरनं. तर केम्ब्रिज यांनी केलं, केलं फक्त अंतिम वस्तूचं किंमतमान विचारात घेतलेलं आहे. आणि आपण सहसा पाहिलं तर व्यवहारामध्ये काय करतो, अंतिम वस्तूच्या किमतीचाच विचार करत असतो. मग हा फरक आहे, की फिशरनं काय केलं व प्रत्येक वस्तूचं किंमतमान आणि केम्ब्रिज यानं केलं अंतिम वस्तूचं किंमतमान विचारात घेतल्यामुळे तो फिशरपेक्षा केम्ब्रिज इक्वेशन काय करतं, सुपेरियर ठरतं. पुढचा चौथा अप्रोच आहे, तो म्हणजे देशातील रोजगार पातळी आणि उत्पन्न पातळीची निश्चितता जर स्पष्ट करायची असेल, तर ती आपण फक्त कॅश बॅलन्स अप्रोचच्या सहाय्याने स्पष्ट करू शकतो. कारण ते वेगवेगळ्या घटकाचा आणि त्याचप्रमाणे त्यांनी वास्तव राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केल्यामुळे काय होतो, तो सुपेरियर ठरत आहे. पुढचा 5वा सुपेरिटी सांगायचं होतं ना, मागणी पुरवठ्याचा विचार. आता व्यवहार दृष्टिकोनात पैशाचे मूल्य हे पैशाच्या मागणीवरून किंवा पैशाच्या पुरवठ्यावरून ठरतं, असं प्रतिपादन केलेलं आहे. पण रोखता पसंती दृष्टिकोनामध्ये पैशाचं ज्यावेळेस मूल्य ठरतो, त्यावेळेस एका स्पेसिफिक टाईमचा त्यांनी विचार करा. म्हणजे एका विशिष्ट वेळी पैशासाठी असणारी मागणी आणि पैशाचा पुरवठा याच्यावरून ठरतं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि याचा अर्थ केंद्रीय दृष्टिकोनातून पैशाचं मूल्य, द्रव्यविषयक सिद्धांत हाही घटक विचारात घेतलाय. त्याचबरोबर वस्तुमूल्यविषयक सर्वसाधारण सिद्धांत या दोन्हीचं कॉम्बिनेशन एकत्रित करून करून हा सिद्धांत मांडल्यामुळे हा सिद्धांत काय होतो, सुपेरियर ठरतो. 6वं सुपेरिटी आहे, की किंमत पातळीतील बदलाचे योग्य स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणजे पैशाच्या पुरवठ्यामध्ये होणाऱ्या बदलामुळे किंमत पातळीमध्ये कशा प्रकारचे बदल घडून येऊ शकतात. हां, म्हणजे सप्लाय ऑफ मनी वाढला, तर त्याच्यामध्ये प्राईस लेव्हलमध्ये काय बदल होतं, हे फिशरनं पूर्णपणे स्पष्ट करून सांगितलेलं नाही. म्हणजे पैशाच्या पुरवठ्यात काही बदल झाला नाही, तर स्वतःजवळ रोख शिल्लक ठेवण्याच्या लोकांच्या प्रवृत्तीमध्ये बदल झाला, तर देशातील किंमत पातळीवर तो काय होतो, परिणाम होतो. म्हणजे रोकड पसंतीच्या प्रवृत्तीचा बदलाचा पैशाच्या मूल्यावरती परिणाम होतो. म्हणजे अशा प्रकारचा वास्तववादी दृष्टिकोन काय केला त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे इथं काय केलं हो, पैशाचा पुरवठा आहे तो कॅश बॅलन्स अप्रोचमध्ये काय केलं हो, स्थिर ठेवलाय. फक्त लोकांच्या प्रवृत्तीमध्ये पैशाच्या मागणीच्या प्रवृत्तीमध्ये बदल झाल्यामुळे किंमत पातळीमध्ये बदल कसा होतो, हे वास्तववादी एक्सप्रेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 7वी टीका आहे, की अर्थशास्त्रीय विश्लेषणाची कक्षा सॉरी 7वी सुपेरिटी आहे, की अर्थशास्त्रीय विश्लेषणाची कक्षा वाढते. केम्ब्रिज दृष्टिकोन रोख रक्कम शिल्लक ठेवण्याच्या प्रवृत्तीत होणाऱ्या बदलाच्या
कारणमीमांसा वेळ, अनिश्चितता, विविध हेतू, आर्थिक वर्तणुकीचे परिणाम घडवून आणणारी मानसिक वृत्ती, अशा सर्व घटकांचा अभ्यास जो आवश्यक आहे, तो लक्षात घेतं. मग याच्यामुळे काय, तर सर्व घटकावरती त्याचा फोकस पडतो. त्यामुळे याच्या अर्थशास्त्राचे जे काही अभ्यासाची कक्षा आहे, त्या अभ्यासाची, त्याच्या एनालिसिसची काय करते, कक्षा वाढते. पण फिशरच्या दृष्टिकोनामध्ये हे जे काही गोष्टी आहेत, म्हणजे अ, अनिश्चितता असेल, विविध हेतू असेल किंवा आर्थिक वर्तणुकीचा परिणाम, सायकॉलॉजी, ह्युमन सायकॉलॉजी या गोष्टी विचारात घेतलेल्या नाही, असं टीकाकारांनी टीका केलेली आहे. सॉरी ती सुपेरिटी तिथं आपल्याला पाहावयास मिळते. पुढचं 8वी सुपेरिटी आहे, की रोख शिल्लक पाहणे सुलभ. आता फिशरच्या सिद्धांतानुसार समाजातील प्रत्येक वेळी विविध बाबीवरती विशिष्ट कालखंडामध्ये जो खर्च होतो, त्याचे वेळोवेळी आढावा घेतलाय आणि हे आढावा घेणं एक प्रकारचं गुंतागुंतीचं ठरू शकतं. कॉम्प्लेक्स एक आहे, म्हणजे गोष्ट आहे. पण आपण जर केम्ब्रिज इक्वेशन पाहिले, तर केम्ब्रिज इक्वेशनामुळे विशिष्ट वेळी समाजातील प्रत्येक व्यक्ती स्वतःजवळ रोख शिल्लक किती ठेवेल, हे पाहणं सोपं असतं. म्हणून केम्ब्रिज दृष्टिकोन काय राहतो, श्रेष्ठ ठरतो. पुढचं 9वी सुपेरिट आहे, की चलनविषयक धोरणाच्या मर्यादा समजतात. म्हणजे देशातील आर्थिक अरिष्ट दूर करण्यासाठी चलनविषयक धोरणाचा जर अवलंब केला असेल, तर त्यावर कोणत्या मर्यादा पडतात, हे केम्ब्रिज इक्वेशनने स्पष्ट केलेलं आहे. 10वं सुपेरिट आहे, की व्यापार चक्राच्या विश्लेषणासाठी. आता व्यापार चक्राचं विश्लेषण करायचं असेल, तर पैशाच्या भ्रमणवेगाच्या संकल्पनेपेक्षा, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ मनीपेक्षा जे लिक्विडिटी प्रेफरन्स, रोकड पसंत ही संकल्पना काय ती उपयुक्त ठरत असते. आणि रोकड शिल्लकीत होणाऱ्या बदलांमुळे किंमत पातळीतील चक्रीय बदल होत असतो. म्हणजे प्राईस सेल कशामध्ये चेंज होतं, तर लोकांची रोकड ज्या प्रमाणामध्ये बदल होते, त्याचा एक्सपेंडिचर, डिमांड, प्राईस लेव्हल याच्याशी कनेक्शन असतं. हे दाखवण्याचा प्रयत्न केम्ब्रिज इक्वेशनने केलेला आहे. तसेच लोकातील चलनावरचा विश्वास कमी झाल्यास रोकड शिल्लकचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे किमती वाढत असतात. असं ते स्पष्ट करत असल्यामुळे तो सिद्धांत सुपेरियर ठरतो. 11वा घटक आहे तेजी मंदीतील बदलाचे स्पष्टीकरण. आता अर्थव्यवस्थेत तेजी मंदीतील जे काही बदल घडतात, याचे स्पष्टीकरणासाठी रोख शिल्लक दृष्टिकोन हा खूप उपयुक्त ठरतो. अतिरिक्त भाववाढीच्या परिस्थितीमध्ये कोणकोणत्या घटना घडू शकतात, हे केन्सनं त्यांच्या इक्वेशनमध्ये सांगितलेलंच आहे. म्हणजे ह्या इक्वेशनच्या आधारे फिशरपेक्षा हा सुपेरियर असल्याचं समजून येतं. 12वा आहे सुपेरिटी, की वास्तव राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार. कॅश बॅलन्स अप्रोचनं एकूण वास्तव राष्ट्रीय उत्पन्न हे इक्वेशनमध्ये विचारात घेतलेलं आहे. म्हणजे जे इक्वेशन रॉबर्टसनचे असेल, पिगो असतील, त्याच पद्धतीने केन्स असेल, याच्यामध्ये काय केलं, वास्तव राष्ट्रीय उत्पन्नाचा विचारात घेतलेला आहे. आणि विशिष्ट वस्तूच्या संदर्भात पैशाचे मूल्य स्पष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पण जर आपण फिशरचा विचार केला, तर फिशरने सर्वसाधारण किंमत पातळी काय केली, विचारात घेतली आहे. पण प्रत्यक्ष त्याला काही अर्थच नाही. म्हणजे जनरल प्राईस लेव्हल असते, ती जनरल प्राईस लेव्हलच्या वेळेस वेगवेगळ्या वस्तूच्या किमती ह्याच्या आधारे ती जनरल प्राईस लेव्हल काढते. पण सर्वच वस्तू ज्या कन्सिडर केल्या त्या एकाच दिशेने बदलतील असं असू शकत नाहीत. काही वस्तूच्या किमती वाढत असतील, काही वस्तूच्या किमती घटत असतील. पण ती एव्हरेज जी काही प्राईस लेव्हल काढली जात असेल, जनरल प्राईस लेव्हल काढली असेल, ती योग्य होत नाही किंवा तिचा आपण ज्यावेळेस किंमत पातळी ठरवतो, त्यावेळेस त्याचा प्रत्यक्ष अर्थ काय नसतो असं सांगितल्यामुळे जो कॅश बॅलन्स अप्रोच आहे, तो कसा होतो, सरस ठरतो. पुढचा 13वा आहे तो अल्पकाळाशी संबंधित. आता रोख शिल्लक दृष्टिकोन जो आहे, तो रोख शिल्लक सिद्धांत चलन संख्यामान सिद्धांतापेक्षा अधिक वास्तव आहे. कारण तो अल्पकाळाशी संबंधित आहे. आपण पाठीमागे ज्यावेळेस चलन संख्यामान सिद्धांत पाहिला, त्यावेळेस सांगितलं होतं, की चलन संख्यामान सिद्धांत हा दीर्घकाळाशी संबंधित आहे. तो दीर्घकाळाला लागू होतो आणि दीर्घकाळामध्ये पैशाची संख्या आणि किंमत पाहते. याच्यामधील जो अवास्तव संबंध आहे, म्हणजे जो संबंध आहे, तो स्पष्ट करतो आणि या संबंधाचा अभ्यास जर केला, तो एक अवास्तव आहे. पण केन्सनं जो काही सिद्धांत किंवा केन्स, रॉबर्टसन, पिगो यांनी जो मांडलाय, तो अल्पकाळाच्या संदर्भात त्यांनी इक्वेशन मांडलेले आहेत. आणि केन्सचं मतच आहे, की दीर्घकाळामध्ये आपण जिवंत नसू शकतो. आपण मृत्यू असू शकतोय. त्यामुळे अल्पकाळाचा घटक हा विवेचनाच्या दृष्टिकोनातून वास्तववादी ठरतो. त्यामुळे हा सिद्धांत सरस वाटतो. 14वा सुपेरिटी आहे, की सर्व परिस्थितीत लागू. म्हणजे फिशरचा व्यवहारविषयक दृष्टिकोन फक्त पूर्ण रोजगाराच्या परिस्थितीमध्ये सत्य ठरतो. म्हणजे तो लागू होतो किंवा खरा ठरण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये फुल एम्प्लॉयमेंट असणं गरजेचं आहे. पण जर आपण कॅश बॅलन्स अप्रोचचा विचार केला, तर तर त्यावेळेस तो फुल एम्प्लॉयमेंट असू दे किंवा फुल एम्प्लॉयमेंट नसू दे, तरी तो काय होतो, तो सिद्धांत, ते विश्लेषण काय होतं, लागू पडत असतं. त्यामुळे हा कॅश बॅलन्स अप्रोच सुपेरियर आहे. 15वा घटक आहे, की सूक्ष्म घटकावरती आधारित. म्हणजे केम्ब्रिज जो अप्रोच आहे, तो फिशरच्या दृष्टिकोनापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण व्यक्तिगत निर्णय आणि वागणूक यासारख्या सूक्ष्म घटकावरती तो आधारित आहे. आणि दुसऱ्या बाजूला फिशरचा दृष्टिकोन एकूण व्यवहार, एकूण भ्रमणवेग म्हणजे टोटल व्हेलॉसिटी म्हणजे हा मॅक्रो घटकाशी आधारित आहे. म्हणजे
फिशरचा मॅक्रो घटकावरती फोकस करतोय आणि केम्ब्रिजचा काय तो सूक्ष्म घटकावरती फोकस करत असल्यामुळे तो सुपेरियर ठरतो. म्हणजे वरील आपण जे काही 15 बाबी पाहिल्या, ह्या 15 बाबीचा विचार केला, तर फिशरच्या दृष्टिकोनापेक्षा जो केम्ब्रिजचा दृष्टिकोन आपल्याला श्रेष्ठ वाटतो. तथापि या दोघांमध्ये फारसा मूलभूत फरक असा नाही. एकाच घटनेकडे ते वेगवेगळ्या अप्रोचनं पाहतात आणि वेगवेगळ्या अप्रोचनं फिशर आणि जे काही केम्ब्रिज इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांनी आपापले अप्रोच मांडलेले आहेत. आता लॉर्ड केन्सच्या मते ही सर्व समीकरणे फक्त काय हो, पैशाची सर्वसाधारण किंमत किंवा पैशातील व्यवहाराची जी संख्या आहे किंवा पैशाच्या व्यवहारातील जी किंमत असेल, ते स्पष्ट करतात. पण समीकरण मांडण्याची पद्धत जी केंब्रिज अर्थशास्त्रज्ञांनी वापरली आहे, ती चांगली वापरलेली आहे. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये कॅश बॅलन्स अप्रोच आहे, तो कॅश बॅलन्स अप्रोच त्याच्यावरती केलेल्या टीका, त्याची सुपेरिटी आणि वेगवेगळे जे इक्वेशन्स आहेत, ते सर्व आपण समजून घेतलेलं आहे. धन्यवाद.